नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण इयत्ता 9वीच्या प्रकरण क्रमांक 4 म्हणजेच द्रव्याचे मोजमाप या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण रासायनिक संयोगाचे नियम, अणु, आकार, वस्तुमान, संयुजा, रेणू वस्तुमान आणि मोल या दोन संकल्पनांची आणि त्याचबरोबर मूलके, मूलकांचे विविध प्रकार आणि त्यांची उदाहरणे इत्यादी घटकांचा अभ्यास करणार आहोत. आज आपण या प्रकरणाच्या सुरुवातीला रासायनिक संयोगाचे नियम अभ्यासणार आहोत. आता हे नियम अभ्यासण्यापूर्वी त्यांनी याच्याशी संबंधित असणारे काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न थोडे आठवा या भागांतर्गत विचारले आहेत, की ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे डाल्टनचा अणुसिद्धांत काय आहे. दुसरा प्रश्न आहे संयुगे कशी बनतात आणि तिसरा प्रश्न आहे मीठ, चुनखडी, पाणी, चुना आणि चुनखडी यांची रेणुसूत्रे काय आहेत. आता हे जे 3 प्रश्न आहेत, या 3 प्रश्नांचा आणि रासायनिक संयोगांचा किंवा रासायनिक संयोगाच्या नियमांचा जवळचा संबंध असल्यामुळे या 3 प्रश्नांचा उल्लेख या ठिकाणी केला आहे, की ज्याचा अभ्यास आपण या प्रकरणाच्या अगोदर त्याचप्रमाणे इयत्ता 8वी मध्ये केलेला आहे. तर डाल्टनचा जो अणुसिद्धांत आहे, हा अणुसिद्धांत काय आहे. डाल्टन, थॉम्सन आणि रुदरफोर्ड यांनी पदार्थ ज्या द्रव्यापासून बनलेला असतो त्या द्रव्याच्या लहानात लहान कणांचा अभ्यास केला, की ज्याला डाल्टननं अणु असं म्हटलेलं आहे. की ज्या अणूच्या रचनेचा अभ्यास या 3ही शास्त्रज्ञांनी करून अणूची रचना कशी असावी याविषयीचे आपापले सिद्धांत मांडलेले आहेत. आणि या अणुरचनेचा अभ्यास करणारा जो पहिला शास्त्रज्ञ होता त्यामध्ये डाल्टन यांचा समावेश होतो, की ज्या डाल्टनच्या मते अणु म्हणजे काय, तर पदार्थ ज्या द्रव्यापासून बनलेला असतो त्या द्रव्याच्या लहानात लहान कणाला अणु असं म्हटलं जातं. आणि पदार्थांच्या रचनेचा अभ्यास करत असताना डाल्टननं प्रत्येक पदार्थ हा कोणत्या ना कोणत्या द्रव्यापासून बनलेला असतो आणि हे द्रव्य अतिशय सूक्ष्म अशा कणांपासून बनलेलं असतं, की ज्या सूक्ष्म कणांना अणु असं म्हणतात. असं डाल्टननं आपल्या अणुविषयक सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे डाल्टनचा अणुसिद्धांत काय आहे, तर डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार प्रत्येक पदार्थ हा कोणत्या ना कोणत्या द्रव्यापासून बनलेला आहे आणि त्या द्रव्याची रचना किंवा ते द्रव्य अतिशय सूक्ष्म अशा कणांनी बनलेलं असतं, की ज्या कणांना अणु असं म्हटलेलं आहे. म्हणजे द्रव्य हे अणूंनी बनलेलं असतं आणि द्रव्यांनी वेगवेगळे पदार्थ बनलेले असतात. आता यानंतर संयुगे कशी बनतात असा दुसरा प्रश्न विचारला. आता हे जी वेगवेगळ्या प्रकारची मूलद्रव्ये आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा एकाच प्रकारच्या मूलद्रव्याचे अणु एकत्र येऊन त्यापासून संयुगे बनतात. आणि ही एकत्र येण्याकरता त्या एकाच किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अणूंमध्ये रासायनिक संयोग व्हावा लागतो. याचाच अर्थ मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने संयुगे तयार होतात किंवा संयुगे बनतात, हे आपण यापूर्वी अभ्यासलेले आहे. आणि अशाच काही संयुगांच्या रेणुसूत्रांची माहिती तुम्हाला तिसऱ्या प्रश्नामध्ये विचारली आहे. तिसरा प्रश्न आहे मीठ, चुनखडी, पाणी, चुना आणि चुनखडी यांची रेणुसूत्रे काय आहेत असं विचारलेलं आहे. मिठाचं रेणुसूत्र NaCl,
चुनखडीचं रेणुसूत्र आहे CaO, पाण्याचं रेणुसूत्र आहे HO, चुन्याचं रेणुसूत्र आहे CaOH ट्वाइस आणि चुनखडीचं रेणुसूत्र आहे CaCO3. आता ही जी रेणुसूत्र आहेत, या रेणुसूत्रावरून आपणाला काय माहिती होतं? त्या पदार्थाच्या रेणूमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्याच्या अणूंचा समावेश आहे, म्हणजेच तो पदार्थ कोणकोणत्या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगानं बनलेला आहे हे आपणास त्या पदार्थाच्या रेणुसूत्रावरून समजून येतं, रेणुसूत्रावरून कळत असतं. आता या सर्व माहितीच्या आधारे आपल्या असं लक्षात आलं की वेगवेगळ्या किंवा एकाच प्रकारच्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये रासायनिक संयोग झाल्यामुळं त्यातून संयुगे तयार होतात आणि संयुगे तयार होत असताना या एकाच किंवा भिन्न प्रकारच्या मूलद्रव्यांच्या अणूमध्ये रासायनिक संयोग होत असतो. आणि हा जो रासायनिक संयोग होत असतो, या रासायनिक संयोगाच्या वेळी काही नियमांचं पालन त्या रासायनिक संयोगामध्ये भाग घेणारे मूलद्रव्ये करत असतात, की जे नियम काय आहेत यांचा अभ्यास आपणाला द्रव्याचे मोजमाप या इयत्ता 9वीच्या 4थ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला करावयाचा आहे. की जे रासायनिक संयोगाचे जे नियम आहेत ते नियम सर्वसाधारणपणे 18व्या आणि 19व्या शतकामध्ये डाल्टन, थॉम्सन आणि रुदरफोर्ड हे 3 शास्त्रज्ञ की ज्यांनी पदार्थांच्या रचनेचा, त्याचप्रमाणे त्या पदार्थांमध्ये असणाऱ्या अणूंच्या संरचनेचा अभ्यास करून हे रासायनिक संयोगाचे जे नियम आहेत ते नियम शोधून काढलेले आहेत. की ज्या नियमांपैकी डाल्टनचा अणुसिद्धांत आत्ताच मी तुम्हाला सांगितला, त्या डाल्टनच्या अणुसिद्धांताबरोबरच रासायनिक संयोगाचे जे नियम आहेत, ज्या वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी शोधून काढलेले आहेत, की ज्या रासायनिक संयोगाच्या नियमानुसार आपणाला वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या संयुगांची रेणुसूत्रे लिहिता येतात किंवा मांडता येतात. की ज्या रासायनिक संयोगाचे जे नियम आहेत ते नियम काय आहेत हे आता आपण अभ्यासूया. आता यासाठी त्यांनी एक कृती जी आहे ती कृती सांगितली आहे, की जी कृती आपण या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला अशी कल्पना देतो की रासायनिक संयोगाचे जे नियम आहेत ते प्रामुख्यानं 2 आहेत. आता या 2 पैकी पहिला जो रासायनिक संयोगाचा नियम आहे तो आहे द्रव्य अक्षयतेचा नियम आणि दुसरा नियम आहे स्थिर प्रमाणाचा नियम. आता या दोन्ही पैकी पहिल्यांदा आपण पहिला नियम म्हणजे द्रव्य अक्षयतेचा नियम काय आहे हे प्रत्यक्ष अभ्यासूया. आता त्यासाठी त्यांनी पुस्तकामध्ये तुम्हाला 2 कृती करावयास सांगितल्या आहेत. त्यापैकी पहिली जी कृती आहे, या पहिल्या कृतीमध्ये काय सांगितलं त्यांनी, एका मोठ्या शंकुपात्रामध्ये 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड हे संयुग घ्या आणि त्यामध्ये 18 ग्रॅम पाणी टाका. काय होते ते पहा आणि तयार झालेल्या पदार्थांचं वस्तुमान मोजा आणि काय साधर्म्य दिसते याच्यावरून तुम्ही तुमचं अनुमान जे ते अनुमान या ठिकाणी लिहायला सांगितलेलं आहे. आता काय होतं, आपण 2 पदार्थ घेतलेले आहेत, एक म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड आणि दुसरा पाणी. तर 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईडमध्ये 18 ग्रॅम पाणी टाकलेलं आहे. की ज्या 2 पदार्थांच्या मध्ये रासायनिक संयोग होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड नावाचा एक नवीन पदार्थ आपणाला या रासायनिक अभिक्रियेवेळी मिळत असतो, की जसं रेणुसूत्र मी खाली लिहिलेलं आहे. आता हे जे समीकरण आहे, या समीकरणामध्ये मी सांगितलंय की 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईडची 18 ग्रॅम पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊ दिली असता या दोन्ही पदार्थांमध्ये रासायनिक संयोग होऊन 74 ग्रॅम कॅल्शियम हायड्रॉक्साईड
म्हणजेच विरीगेल्ला चुना किंवा चुना तयार होतो, की ज्या रासायनिक समीकरणाच्या खाली मी तुम्हाला रासायनिक समीकरणामध्ये घेतलेले पदार्थ आहेत, ते घेतलेल्या पदार्थाचं वस्तुमान त्या पदार्थाच्या खाली लिहिलेलं दिसतंय. त्याचप्रमाणे मिळालेले जे नवीन पदार्थ आहेत रासायनिक संयोगातून त्यांचं सुद्धा वस्तुमान त्या पदार्थाच्या ऋणसूत्राखाली लिहिलेलं आहे. 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड आणि 18 ग्रॅम पाणी या दोघांमध्ये रासायनिक संयोग घडवून आणलेला आहे. म्हणजे हे दोन्ही पदार्थ मिळून 74 ग्रॅम इतकं त्यांचं वस्तुमान होतं, की ज्या 74 ग्रॅम वस्तुमानाच्या दोन पदार्थांमध्ये रासायनिक संयोग झाल्यामुळे मिळणारा जो एक पदार्थ आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड, की ज्याला विरीगेल्ला चुना किंवा नुसतं चुना असं म्हटलं तरी चालेल, की ज्याचं वस्तुमान जर आपण मोजलं तर ते सुद्धा 74 ग्रॅमच भरतं. याचा अर्थ काय? या रासायनिक अभिक्रियेमध्ये डाव्या बाजूला असणारी जी अभिक्रियाकारके आहेत, म्हणजेच रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे जे पदार्थ आहेत त्यांचं वस्तुमान दोन्ही मिळून 74 ग्रॅम आहे. आणि या रासायनिक अभिक्रियेतून मिळणारा जो एकच पदार्थ आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड, की ज्याचं वस्तुमान सुद्धा 74 ग्रॅमच आहे. याच्यावरून आपणाला काय अनुमान काढता येतो? या रासायनिक अभिक्रियेवेळी आपण जेवढी अभिक्रियाकारके घेतली आहेत, म्हणजेच जेवढ्या वस्तुमानाची अभिक्रियाकारक घेतलेली आहेत तेवढ्याच वस्तुमानाची उत्पादिते आपणाला मिळतात. हे अनुमान आपण या रासायनिक अभिक्रियेवरून काढू शकतो. आता दुसरी जी कृती आहे त्या दुसऱ्या कृतीमध्ये काय करायचं सांगितलं पहा. कॅल्शियम क्लोराईड या पदार्थाचं द्रावण एका शंकुपात्रामध्ये घ्यायला सांगितले आहे आणि सोडियम सल्फेट नावाच्या पदार्थाचं द्रावण एका परीक्षा नळीत घ्यायला सांगितलं आहे. आता या परीक्षा नळीला दोरा बांधून काळजीपूर्वक ती शंकुपात्रात सोडावयाची आहे. आता या शंकुपात्राला रबरी बूच लावून ते शंकुपात्र हवाबंद करायचं आहे आणि नंतर शंकुपात्राचं तराजूच्या साह्याने वजन करायचं आहे. आणि शंकुपात्राचं वजन करून झाल्यानंतर मग शंकुपात्र तिरकस करायचं आहे, की जेणेकरून परीक्षा नळीतील जे द्रावण आहे सोडियम सल्फेटचं ते द्रावण त्या शंकुपात्रातील कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये मिसळलं जाईल. यासाठी ते शंकुपात्र तिरकं करायचं आहे आणि आपणाला या शंकुपात्रामध्ये झालेला जो बदल आहे त्या बदलाचं निरीक्षण करायला सांगितलं आहे. आता हे निरीक्षण केल्यानंतर काय निरीक्षण येतं? तर शंकुपात्रामध्ये नवीन पदार्थ तयार झाल्याचं दिसून येतं, कारण त्या शंकुपात्रातील पदार्थांचा जो रंग आहे तो रंग बदलल्याचं दिसून येतं. आता या प्रयोगाची जी आकृती आहे ती आकृती पुढच्या पानावरती दिली आहे, की ज्या पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला त्या आकृतीमध्ये दिसते पहा. शंकुपात्रामध्ये कॅल्शियम क्लोराईडचं द्रावण जे ते द्रावण घेतलेलं आहे, त्यामध्ये ती जी परीक्षण आहे ती परीक्षणही ठेवली आहे, की ज्यामध्ये कॅल्शियम क्लोराईडचं द्रावण आहे आणि शंकुपात्रामध्ये सोडियम सल्फेटचं द्रावण घेतलं आहे. दोन्ही द्रावणं घेतल्यानंतर त्या शंकुपात्राला रबरी बूज लावलं आहे आणि या सर्वाचं वजन केलं आहे, की जे 300.23 ग्रॅम इतकं भरतं आहे. आता हाताच्या साहाय्याने मध्यभागी ती परीक्षणळी तिरकी केलेली दिसते बा, की ज्या तिरकी केल्यानंतर ते दोन्ही द्रावणं एकमेकांमध्ये मिसळले जातात. ज्या शंकुपात्रामध्ये तयार झालेले जे नवीन पदार्थ आहेत त्यांची नावं उजव्या बाजूच्या आकृतीमध्ये दाखवली आहेत पहा. NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड, ज्याला आपण मीठ म्हणतो, तो एक पदार्थ तयार झाला आहे. आणि दुसरा आहे CaSO4 म्हणजेच कॅल्शियम सल्फेट, हा पांढऱ्या रंगाचा अवक्षेप म्हणजेच न विरघळणारा पदार्थ. असं दोन पदार्थांचं मिश्रण या परीक्षा नळीमध्ये असणाऱ्या आणि शंकुपात्रामध्ये असणाऱ्या पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियेतून तयार झालेलं आहे.
की ज्याचं वस्तुमान खाली तराजूवरती दाखवले पहा 300.23 ग्रॅमच आहे. आता इथं सुद्धा सुरुवातीला आपण जे 2 पदार्थ घेतले होते त्यांचं वस्तुमान आणि रासायनिक अभिक्रिया होऊन रासायनिक संयोग होऊन तयार होणाऱ्या नवीन 2 पदार्थांचं वस्तुमान हे समान असल्याचं दिसून येतं. आणि या दोन्ही कृतीवरून आपणाला रासायनिक संयोगाचा जो नियम आहे पहिला, की ज्याला आपण द्रव्य अक्षयतेचा नियम असं म्हणतो, की ज्या द्रव्य अक्षयतेच्या नियमाची मांडणी करता येते. आता हा जो नियम आहे हा नियम शोधून काढण्याचं काम अन्तोइन लॅव्हाझिये नावाच्या फ्रेंच शास्त्रज्ञानं केलेलं आहे. आणि या अन्तोइन लॅव्हाझिये नावाच्या या शास्त्रज्ञाचा परिचय खाली दिलेला आहे. तर त्यानं शोधून काढलेला या वेगवेगळ्या प्रयोगावरून जो निष्कर्ष काढला त्या निष्कर्षावरून त्यानं शोधून काढलेला जो द्रव्य अक्षयतेचा नियम आहे तो काय आहे? रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचं एकूण वजन आणि त्या रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या नवीन पदार्थांचं म्हणजे उत्पादितांचं एकूण वजन हे सारखंच असतं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची घट किंवा वाढ होत नाही. म्हणजेच एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या अभिक्रियाकारकांचं वस्तुमान आणि मिळणाऱ्या उत्पादितांचं वस्तुमान हे समान असतं. म्हणजेच अभिक्रियाकारकांच्या मध्ये आणि उत्पादितांच्या मध्ये असणाऱ्या द्रव्यामध्ये कोणत्याही प्रकारची घट आलेली नाही. याचाच अर्थ द्रव्य अक्षय राहिलेलं आहे, द्रव्याचा नाश झालेला नाही. फक्त काय झालं, या द्रव्यातील अणूंची पुनर्रचना होऊन नवीन पदार्थ नवीन संयुग तयार झाली की ज्यांचे गुणधर्म वेगळे असल्यामुळं ते आपणाला वेगळे असल्याचं जाणवतं. हा आहे द्रव्य अक्षयतेचा नियम की जो अन्तोइन लॅव्हाझिये नावाच्या फ्रेंच शास्त्रज्ञानं शोधून काढलेला आहे. पुन्हा एकदा सांगतोय पहा, कोणत्याही रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचं एकूण वजन हे त्या रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांच्या एकूण वजना एवढेच असते. म्हणजेच अभिक्रियाकारकांपासून उत्पादिते मिळत असताना त्या अभिक्रियाकारकांच्या द्रव्यामध्ये कोणत्याही प्रकारची घट किंवा वाढ होत नाही. यालाच द्रव्य अक्षयतेचा नियम असं म्हटलं जातं. हा आहे रासायनिक संयोगाचा पहिला नियम की ज्याला द्रव्य अक्षयतेचा नियम असं म्हटलंय. आणि आता दुसरा नियम बघूया, स्थिर प्रमाणाचा नियम. आता स्थिर प्रमाणाचा नियम जो आहे हा नियम आपण पहिल्यांदा अभ्यासूया. आता हा जो नियम आहे स्थिर प्रमाणाचा नियम हा फ्रेंच शास्त्रज्ञ J.L. प्राउस्ट किंवा प्रूस्ट, उच्चारामध्ये इंग्रजी शब्द असल्यामुळे थोडासा बदल झाला तरी चालेल, J.L. प्राउस्ट किंवा J.L. प्रूस्ट या फ्रेंच शास्त्रज्ञांनी 1974 साली हा स्थिर प्रमाणाचा नियम जो तो नियम मांडलेला आहे. की जो स्थिर प्रमाणाचा नियम काय सांगतो, संयुगांच्या विविध नमुन्यातील घटक मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण हे नेहमी स्थिर असतं. स्थिर प्रमाणाचा नियम काय सांगतोय, कोणत्याही संयुगाच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या स्त्रोतापासून मिळणाऱ्या नमुन्यामधील घटक मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण हे नेहमी स्थिर असतं, ते कधीही बदलत नाही. यालाच स्थिर प्रमाणाचा नियम असं म्हटलं जातं की जो J.L. प्राउस्ट नावाच्या फ्रेंच शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे.
आता याचं एक उदाहरण पाहूया. पाणी हे संयोग आपल्याला वेगवेगळ्या स्रोतापासून मिळू शकतं. उदाहरणार्थ विहिरीतील पाणी, नदीतील पाणी किंवा इतर कुठल्याही एखाद्या रासायनिक अभिक्रियेतून मिळणारं पाणी असू दे किंवा रासायनिक अभिक्रियेच्या साहाय्यानं तयार केलेलं पाणी असू दे प्रयोगशाळेतील पाणी, मग ते कुठूनही घेतलेलं असू दे, त्या पाण्यामध्ये असलेल्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण हे 1:8 असते. ते कधीही बदलत नाही, म्हणजेच स्थिर असतं. 1 ग्रॅम हायड्रोजन आणि 8 ग्रॅम ऑक्सिजन यांच्यामध्ये रासायनिक संयोग झाला की 9 ग्रॅम पाणी तयार होतं, की या 9 ग्रॅम पाण्यामध्ये 1 ग्रॅम हायड्रोजन असतो तर 8 ग्रॅम ऑक्सिजन असतो. तर याचप्रमाणे दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे कार्बन डायऑक्साईड वायू, की ज्या कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये कार्बन आणि ऑक्सिजन या दोन मूलद्रव्यांचा संयोग झालेला असतो. आता हे जे कार्बन डायऑक्साईड नावाचं संयोग आहे, या संयुगामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन या दोन मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण असतं 3:8. जे 3 भाग जर कार्बन असेल तर 8 भाग ऑक्सिजन असतो. आता 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड जर आपण वायू घेतला तर त्या 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये 12 ग्रॅम म्हणजे 3 भाग 12 ग्रॅम कार्बन आणि 32 ग्रॅम ऑक्सिजन अशी दोन मूलद्रव्ये समाविष्ट असतात. म्हणजेच 3:8 या प्रमाणामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन ही दोन मूलद्रव्ये कार्बन डायऑक्साईड या वायूमध्ये समाविष्ट असतात. आता या प्राउस्ट यांनी सांगितलेल्या रासायनिक संयोगाच्या दुसऱ्या म्हणजेच स्थिर प्रमाणाच्या नियमांचा पडताळा जो आहे तो पडताळा आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी वरती जो द्रव्य अक्षयतेचा सिद्धांत आपण अभ्यासला, ज्या द्रव्य अक्षयतेच्या सिद्धांताची मांडणी करणारे अन्तोइन लॅव्हाझिये नावाचे जे फ्रेंच शास्त्रज्ञ होते, त्या फ्रेंच शास्त्रज्ञाचा अल्पसा परिचय त्यांनी या पानावरती चौकटीमध्ये उजव्या बाजूला करून दिलेला आहे. पहा, आता हे एक फ्रेंच शास्त्रज्ञ होते की ज्यांना आधुनिक रसायनशास्त्राचा जनक असं म्हटलं जायचं. रसायनशास्त्राप्रमाणेच जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन शास्त्रामध्ये सुद्धा त्यांनी भरीव अशी कामगिरी केलेली आहे. आता या शास्त्रज्ञांचं जे कार्य आहे ते कार्य थोडक्यात दिलेलं आहे. ऑक्सिजन आणि हायड्रोजन या दोन मूलद्रव्यांचं नामकरण करण्याचं काम, म्हणजेच या दोन मूलद्रव्यांची नावं निश्चित करण्याचं काम या शास्त्रज्ञांनी केलेलं होतं. त्याचप्रमाणे ज्वलनात कोणत्याही पदार्थाचं ज्वलन होत असताना त्या ज्वलन प्रक्रियेमध्ये त्या पदार्थाचा हवेतील ऑक्सिजनशी संयोग होतो हे सिद्ध करण्याचं काम याच शास्त्रज्ञांनी केलं आहे. रासायनिक प्रयोगात अभिक्रियाकारकाने उत्पादिते यांची अचूक वजने जी आहेत ती अचूक वजने करण्याच्या पद्धतीचा प्रथम वापर या लॅव्हाझिये नावाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. त्याचप्रमाणे पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन वेगवेगळ्या मूलद्रव्यांचा संयोग आहे हे याच शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. त्याचबरोबर रासायनिक अभिक्रियेत वस्तुमान हे कायम राखलं जातं. या नियमाचं लेखन जे ते लेखन करण्याचं काम, म्हणजेच ज्याला आपण द्रव्य अक्षयतेचा नियम म्हणतो, त्या रासायनिक संयोगाच्या पहिल्या नियमाचं लेखन करण्याचं काम लॅव्हाझिये या शास्त्रज्ञांनी केलं आहे. आणि त्याचप्रमाणे संयुगांना पद्धतशीर नावं देण्याचं काम सुद्धा यांनी केलं आहे. उदाहरणार्थ सल्फ्युरिक आम्ल, कॉपर सल्फेट यासारख्या बऱ्याच संयुगांना एका विशिष्ट पद्धतीनं किंवा एका विशिष्ट पद्धतीचा वापर करून पद्धतशीर नावं देण्याचं काम याच शास्त्रज्ञांनी केलं आहे. आणि 1789 मध्ये एलिमेंटरी
ट्रिटीज ऑन केमिस्ट्री हा एक प्रबंध जो रसायनशास्त्रावर आधारित एक मूलद्रव्यांच्या बाबतीत असणारा प्रबंध जो तो प्रबंध त्यांनी सादर केलेला होता की जो रसायनशास्त्रातला एक पहिला ग्रंथ मानला जातो की ज्या ग्रंथाचा संदर्भ रसायनशास्त्राचा अभ्यास करणारे बरेचसे विद्यार्थी आजही आवर्जून घेताना दिसत आहेत. अशा पद्धतीने रसायनशास्त्रामध्ये, जीवशास्त्रामध्ये आणि अर्थशास्त्रामध्ये भरीव कामगिरी करणारे लॅवाझिये नावाचे हे जे शास्त्रज्ञ होते या शास्त्रज्ञांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी दिला आहे. आणि आता आपण या प्रकरणातला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे स्थिर प्रमाणाच्या नियमाची पडताळणी. आता हा जो स्थिर प्रमाणाचा नियम आहे तुम्ही काय सांगितलं तर नियम की कोणत्याही संयुगाच्या विविध नमुन्यांमध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण हे स्थिर असतं, बदलत नाही. आता खरंच स्थिर असतं का? म्हणजेच हा नियम संयुगांच्या बाबतीत लागू पडतो का हे पडताळून पाहण्याचं काम जे ते काम आपल्याला करायचं आहे. आणि ही पडताळणी या ठिकाणी आपल्याला एका उदाहरणाच्या सहाय्याने करून दिलेली आहे की ज्या उदाहरणामध्ये कॉपर कार्बोनेट आणि कॉपर नायट्रेट या दोन पदार्थांचं विघटन झाल्यानंतर मिळणाऱ्या कॉपर ऑक्साईड या संयुगांचं विघटन करून किंवा या संयुगामध्ये असलेल्या कॉपर आणि ऑक्सिजन या दोन मूलद्रव्यांचं प्रमाण स्थिर असतं का किंवा स्थिर असतं हे सिद्ध करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. तर कॉपर कार्बोनेट आणि कॉपर नायट्रेट या दोनही पदार्थांचं विघटन केलं असता, अपघटन केलं असता त्यामधून आपणाला कॉपर ऑक्साईड नावाचा एक पदार्थ मिळतो. म्हणजेच कॉपर ऑक्साईडचे आपल्याला दोन नमुने या ठिकाणी मिळाले. एक कॉपर कार्बोनेटच्या विघटनाने मिळवलेला आहे आणि दुसरा कॉपर नायट्रेटच्या विघटनाने मिळालेला आहे. आता या दोन्ही नमुन्यामध्ये असणाऱ्या कॉपर ऑक्साईडमध्ये असणाऱ्या कॉपर आणि ऑक्सिजन या दोन मूलद्रव्यांचं प्रमाण स्थिर असतं का हे आता पुढं त्यांनी अभ्यासलं आहे. आता यासाठी काय केलं आहे, या दोन्ही नमुन्यापासून मिळणारं जे कॉपर ऑक्साईड आहे त्याचं प्रत्येकी 8 ग्रॅम इतकं वस्तुमान घेतलं आहे आणि या प्रत्येकी 8 ग्रॅम दोन्ही नमुन्यातील कॉपर ऑक्साईडची स्वतंत्रपणे हायड्रोजन या वायूबरोबर रासायनिक अभिक्रिया घडवून आणलेली आहे. आता या कॉपर ऑक्साईडचा आणि हायड्रोजन या वायूचा संयोग होऊन त्यापासून आपणाला दोन पदार्थ मिळतात. त्यातला एक पदार्थ आहे तांबे आणि दुसरा पदार्थ आहे पाणी. आता या कॉपर ऑक्साईडची हायड्रोजन या वायूबरोबर अभिक्रिया केली असता या दोन्ही कॉपर ऑक्साईडच्या संयुगापासून मिळालेल्या तांबे आणि पाणी या दोघांचं वस्तुमान जर पाहिलं तर ते समान म्हणजे स्थिर असल्याचं दिसून येतं. या दोन्ही कॉपर ऑक्साईड पासून मिळालेल्या तांबे या मूलद्रव्याचं वजन होतं 6.4 ग्रॅम आणि पाणी या संयुगाचं वजन होतं 1.6 ग्रॅम. आता याचा अर्थ काय, मिळालेल्या दोन्ही पदार्थांचं वस्तुमान समान आहे. याचा अर्थ ही दोन्हीही मूलद्रव्य या दोन्ही प्रकारच्या कॉपर ऑक्साईडच्या नमुन्यामध्ये स्थिर प्रमाणात आहेत. आता त्यांनी पुढे काय सांगितलं बघा, कॉपर ऑक्साईडची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होऊन पाणी हे संयुग तयार झालेलं आहे. त्याचप्रमाणे कॉपर हे मूलद्रव्य असे दोन ज्ञात म्हणजे आपणाला माहीत असणारे पदार्थ तयार झालेले आहेत. आता यापैकी पाणी या संयुगामध्ये असणाऱ्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण आपणाला या अगोदर माहित आहे ते आहे 1:8. आता या
वजनी प्रमाणावर आपल्याला काय काढता येईल बघा. म्हणजे 9 ग्रॅम जर पाणी आपण घेतलं तर त्या 9 ग्रॅम पाण्यामध्ये 8 ग्रॅम ऑक्सिजन हे मूलद्रव्य असतं. आणि म्हणून 1.8 ग्रॅम पाण्यामध्ये किती ऑक्सिजन असेल ते काढलंय पहा. म्हणजेच जर 9 ग्रॅम पाण्यामध्ये 8 ग्रॅम ऑक्सिजन असेल तर 1.8 ग्रॅम पाण्यामध्ये असणार ऑक्सिजन काढले त्यांनी 8/9 गुणिले 1.8. आता हा गुणाकार करून संक्षिप्त रूप दिल्यास आपल्याला उत्तर मिळतं 1.6 ग्रॅम. म्हणजे पाण्यामध्ये असणाऱ्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं जे वजनी प्रमाण आपणास माहीत आहे यावरून आपण 1.8 ग्रॅम पाण्यामध्ये 1.8 ग्रॅम पाण्यामध्ये असणाऱ्या या ऑक्सिजनचं प्रमाण जे ते प्रमाण या ठिकाणी काढले आहे 1.6 ग्रॅम. आता पुढे काय बघा. हा ऑक्सिजन आपणाला 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड म्हणजे एवढा ऑक्सिजन आपल्याला कुठून मिळाला 8 ग्रॅम या कॉपर ऑक्साईड पासून मिळालेला आहे. कारण वरती आपण 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडचं संयुग घेतलं होतं की ज्या 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडच्या संयुगाचं विघटन केल्यानंतर 1.6 ग्रॅम पाणी मिळतं की ज्या मिळणाऱ्या 1.6 ग्रॅम पाण्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आता आपण बघितलं आहे. आता 1.6 ग्रॅम जर ऑक्सिजन असेल तर उरलेलं त्या कॉपर ऑक्साईडमध्ये जे आहे ते म्हणजे कॉपर म्हणजे तांबे असणार आहे की जे 6.4 ग्रॅम. म्हणजे 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडच्या संयुगामध्ये 6.4 ग्रॅम कॉपर आणि 1.6 ग्रॅम ऑक्सिजन असतो. हे आपणाला या उदाहरणावरून स्पष्ट करता येतं. कॉपर आणि ऑक्सिजनचं या कॉपर ऑक्साईडमध्ये असणारं जे वजनी प्रमाण आहे ते वजनी प्रमाण 6.4 आणि 1.6 असं आहे. आणि म्हणून वजनी प्रमाणाचं गुणोत्तर 6.4 1.6 असं लिहिता येईल की ज्याला संक्षिप्त रूप दिलं तर 64/16 आणि संक्षिप्त रूप दिल्यास 4/1 असं गुणोत्तर आपल्याला कॉपर आणि ऑक्सिजन या दोन मूलद्रव्यांचं कॉपर ऑक्साईड या संयुगामध्ये असल्याचं दिसून येईल. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या संयुगामध्ये असणाऱ्या घटक मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण जे ते वजनी प्रमाण निश्चित करू शकतो. आणि आता हेच हा जो स्थिर प्रमाणाचा नियम आहे हा स्थिर प्रमाणाचा नियम आपण या अगोदर पाहिलेल्या पद्धतीनुसार कशा प्रकारे सिद्ध करता येईल बघा. कॉपर ऑक्साईड शेवटच्या पॅराग्राफमध्ये दिलाय. कॉपर ऑक्साईड म्हणजे CuEच्या रेणुसूत्रानुसार घटक मूलद्रव्यांचं अपेक्षित वजनी प्रमाण काय आहे ते पाहूया. त्यासाठी आपणाला यापूर्वी सांगितलेली किंवा माहीत असणारी जी अणुवस्तुमान आहे त्या अणुवस्तुमानं वापरावं लागते. तांबे कॉपर ऑक्साईडमध्ये असणाऱ्या तांबे या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान आहे 63.5 आणि ऑक्सिजन या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान आहे 16. आता कॉपर ऑक्साईडमध्ये असणाऱ्या कॉपर आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण काय आलं मग 63.5 16 असं वजनी प्रमाण आहे की ज्याला संक्षिप्त रूप दिलं तर हेच गुणोत्तर आपल्याला 3.968 असं मिळेल की जे अंदाजे आता 3.968 म्हणजे साधारण 4च्या आसपास आहे आणि म्हणून 3.968 ऐवजी 4 लिहिलं आहे आणि हे गुणोत्तर 4/1 आहे असं दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपण वरती जो प्रयोग केला या प्रयोगाच्या आधारे मिळालेलं वजनी प्रमाण आणि आपण एखाद्या मूलद्रव्यामध्ये किंवा एखाद्या संयुगामध्ये असलेल्या मूलद्रव्यांच्या विशिष्ट वजनी प्रमाणावरून त्यांच्या अणुवस्तुमानाचा वापर करून काढलेलं जे प्रमाण आहे या प्रमाणाशी जुळतं. म्हणजेच याच्यावरून आपल्याला स्थिर प्रमाणाच्या नियमाची पडताळणी होताना दिसते.
म्हणजेच स्थिर प्रमाण हा जो नियम आहे, या नियमाची पडताळणी या प्रकारे आपल्याला करता येते. अशा पद्धतीनं या तासाला आपण रासायनिक संयुगाचे 2 नियम आणि त्या दोन्ही नियमावर आधारित उदाहरणे जे आहेत ते उदाहरणांचा अभ्यास केला आहे. यानंतरचा या प्रकरणातला पुढील भाग नंतरच्या तासाला पाहू. धन्यवाद.